दादा शेतकरी कोण आलेत? शेतकरी आपल्याकडे आज दौंड वाळकी, दौंड तालुक्यातून आलेत. वाळकी गाव आहे तिथं. बर आणि ते व्यवहार direct झालाय की नाही आपल्याकडे झालाय अजून? माझं नाव व्यवहार आहे सांगा ना, थोडा राहिलाय. बरं. थोडं 2-5 हजाराचा राहिलाय. कोणती ही म्हैस आहे काय? हा, त्यांचा परिचय घ्या. त्यांचा परिचय घ्या. दादा यांचा परिचय सांगा. संजय किसनराव थोरात, मुक्काम पोस्ट वाळकी तालुका दौंड जिल्हा पुणे. त्यांचा पण परिचय घ्या. दिलीप सीताराम हाके, दिलीप सीताराम हाके, वाळकी. वाळकी. ते पण वाळकीचे आहेत. माझी तर हे वाळकी. हे डायरेक्ट आपल्याकडे म्हशी खरेदीसाठी आले होते. त्यांना एकच म्हैस घरी दूध खाण्यासाठी घ्यायची होती. तो म्हैस बघू शकता, एकदम टॉपची आज टॉपची बाजारातली वस्तू दिली. शिंगडी पगडी जागा एकदम टॉप मोठा हरियाणा म्हैस. तर आता त्यांना आहे ना, आता 2-5 हजाराचा व्यवहार राहिलाय. ते लगेच आता आपण त्यांच्या समोर समोर दिलीप भाऊ. करा फक्त का ते दोन्ही गोष्टीवाला. दोन्ही गोष्टीवाला. यांच्या भरोशाने आले त्यांना पण झाडं तोडं जाऊन त्यांच्या घरी आनंदात जाऊन म्हैस खाली उतरली पाहिजे. तर तुम्ही समाधान कसं आहे? हो. म्हैस नाही पण तुम्हाला हा. कसं आहे तुम्हाला ते म्हणतात तुमची हे 1,71,000 जाऊ द्या, आमचे 1 लाख जाऊ द्या. 1,20,000 म्हैस दिली मोका मान कापा. किती झालं? काहीच अडचण नाही. गाडी बिडी करून दिली. गाडी करून दिली, पावती करून दिली. म्हैस बी चांगली आमच्या पसंत. परत जर कधी कोणाला म्हशी घेण्यासाठी घोडेगावच्या बाजारामध्ये यायचं असेल तर प्रितेश शेट येळवंडे यांच्याकडे संपर्क साधावा. ही आजची व्याज आहे तरुण. इथे ते अतिशय व्यवस्थित एकदम होतो. चांगले टॉप क्वालिटीच्या मुरा भेटण्याचं एकमेव ठिकाण प्रितेश शेट येळवंडे घोडेगाव. धन्यवाद.